बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानाची। लाडकी बहीण योजनेत आता छाननी होणार का, अर्ज बाद होणार का, लाडकी बहीणचे निकष बदलणार का, असे विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच नितेश राणेंनी याच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय। ज्या मुस्लिम महिलांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। खरंच हे शक्य आहे का, आपण पाहूयात। फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं। हेच ते वक्तव्य ज्यामुळे लाडक्या बहिणीच्या बाबतीत मोठा वाद होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि निकष बदलणार असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर ज्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना वगळा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे। 2 अपत्यापेक्षा जास्त असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात। मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं। सध्या जवळपास 2,40,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय। विधानसभा निवडणुकीत मुस्लिमही महायुतीच्या पाठीशी असल्याचं आकडेवारी सांगते। यामध्ये मुस्लिम महिलांचा मोठा वाटा आहे। लाडकी बहीण फॅक्टरमुळे मुस्लिम महिलांचंही मतदान मोठ्या प्रमाणात महायुतीला झाल्याचा अंदाज आहे। 20% जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जवळपास 22 मतदारसंघात महायुतीचा विजय झालाय। यापैकी 14 जागा भाजपनं, 6 जागा शिवसेनेनं तर 2 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जिंकल्यात। आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाज टिकण्यासाठी हिंदूंनी 3 अपत्य जन्माला घालावीत असं आवाहन काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं होतं। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंतेचा विषय आहे। याचं कारण हे शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.1च्या खाली येतात। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। महाराष्ट्रात मुस्लिम समाजाबरोबरच हिंदूंमध्येही 3 अपत्य असणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे हा निकष लावायचा झाल्यास अनेकांचे अर्ज बाद होतील। दरम्यान पुण्यात आचारसंहितेदरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी हजारो अर्ज आले होते। त्या प्रलंबित अर्जांची छाननी करण्यात आली। अर्जांच्या छाननीत आतापर्यंत 10,000 अर्ज अपात्र ठरले, तर 69,175 अर्जदारांच्या आधार कार्डची तपासणी बाकी आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये 42,486 महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे। आवश्यक कागदपत्र नसणं, शहराबाहेर वास्तव्य, मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न, एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणं या कारणामुळे अर्ज बाद झालेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणासाठीच ही वक्तव्य करतायत। लाडकी बहीण योजनेबद्दल नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे। असं असलं तरी लाडकी बहीण योजनेला धार्मिक निकष लावणं शक्य नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।